लक्षात सर्कल थेरम्स त्यातला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. काल आपण स्टँडर्ड सर्कलला टँजंटचं इक्वेशन कसं असतं आपण पाहिलं. आज आपण जनरल सर्कल करता पाहणार आहोत आणि मग क्वेश्चन असा असेल, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द जनरल सर्कल ऍट पॉइंट P x1 y1 ऑन इट. या जनरल सर्कल करता या पॉइंट मधून पास होणाऱ्या टँजंटचे इक्वेशन काय. आता सोल्युशनला किंवा प्रूफला सुरुवात करूया आपण. गिवन द इक्वेशन ऑफ सर्कल, त्या सर्कलचं आपण इक्वेशन दिलं x² + y² + 5gx + 5fy + c = 0. या सर्कलचा सेंटर असतो -g -f. त्या सर्कलवर P पॉइंट आहे x1 y1. पॉइंट P x1 y1 लाईज ऑन द सर्कल. मग जर एखादा पॉइंट सर्कलवर असेल तर त्याला सर्कलचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. देअरफॉर पॉइंट P satisfies the equation of circle. Point P satisfies the equation of circle. म्हणजे काय होतं रे, बघा या सर्कलच्या इक्वेशन मध्ये x च्या जागी x1 आणि y च्या जागी y1 रिप्लेस करू इज इक्वल टू काय आला पाहिजे 0. याला सॅटिस्फाय झालं. मग करा रिप्लेस. चला x1 देअरफॉर x1² + y1² + 5gx1 + 5fy1 + c ची व्हॅल्यू काय असणार आहे 0. त्याला इक्वेशन 1 लिहून ठेवा. एखादा पॉइंट सर्कलवर आहे म्हणजे नक्की काय होतं तर त्याला सर्कलचं इक्वेशन काय होतं सॅटिस्फाय. त्याला इक्वेशन 1 लिहून ठेवा. Next line. Yeah. Line L is tangent. Line L is tangent to the circle at P bracket मध्ये x1 y1. Line L is tangent to the circle at point P x1 y1. तुम्हाला सांगा ज्या अर्थी लाईन L सर्कलला टँजंट आहे त्याचा अर्थ रेडियस ही टँजंटला नेहमी काय असते सांगा परपेंडिक्युलर असते. देअरफॉर सेगमेंट CP is perpendicular to line L. Segment CP is perpendicular to line L. आता मी पहिल्यांदा मी CP चा स्लोप काढणार आहे. CP चा स्लोप कोणाचा CP चा. म्हणजे या खाली स्लोप ऑफ CP कसा काढतो आपण CP चा स्लोप बघा. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. y1 माइनस माइनस प्लस f. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स y1 माइनस माइनस प्लस f अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. x1 माइनस माइनस प्लस g हा CP असतो. आता आपण लास्ट लेसन मध्ये लाईन या लेसन मध्ये आपण असं शिकलोय तर आम्ही पुन्हा काय रिवाइज करतोय. काही लोकांना जर माहित नसेल आठवत नसेल त्यांनी बघा. समजा दोन लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर असतील. समजा दोन लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोप्सचा प्रोडक्ट m1 m2 हा प्रोडक्ट किती असतो -1 एवढा असतो. मग त्यातल्या समजा एका लाईनचा स्लोप 3/2 असेल तर राहिलेल्या लाईनचा स्लोप याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे -2/2. यांचा प्रोडक्ट 1 मायनसला द्यायला पाहिजे ना. तर मग एखाद्या लाईनचा स्लोप माहित असेल तर त्याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढताना रेसिप्रोकल घ्यायचा आणि साइन चेंज करायचं. मग आता मला सांगा CP चा स्लोप तुम्हाला माहिती आहे. CP ला L परपेंडिक्युलर आहे की नाही बघायचं बघा. अरे L ला CP परपेंडिक्युलर आणि CP ला L दोघांचा अर्थ एकच असतो. पण लाईन L CP ला काय सांगा परपेंडिक्युलर आहे. पण त्या लाईन L चा स्लोप कसा असेल याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल खाली आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L इज इक्वल टू मायनस साइन द्यायचं आणि x1 + g वर घ्यायचे आणि y1 + f खाली आहे. वाटलं तर ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा m1 m2 = -1.
स्लोप मिळाला, हे बघा लाईन एलचा स्लोप मिळाला. लाईन एल कशातनं पास होईल तो पॉइंट माहितीये, मग लाईन एलचं इक्वेशन आपण स्लोप पॉइंट फॉर्म तयार करू द्या खाली. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन एल इज इक्वेशन ऑफ लाईन एल इज y minus y1 equals m into bracket x minus x1. हा पण 11वीच्या तुम्हाला लाईन मध्ये पण 10वीत पण झालाय फॉर्म आहे ना. स्लोप पॉइंट फॉर्म 10वीत होता का नाही? स्लोप पॉइंट फॉर्म नव्हता ना y minus y1 equals बरं ते हे झालं सिलेबस रिड्यूस झाला. y minus y1 equals m into bracket x minus x1. Continue. हे बघा x1 y1 हा पॉइंट आहे तसाच, हा पॉइंट आहे तसा, काही बदल नाही. फक्त स्लोप तेवढा रिप्लेस करायचा लाईन एलचा. लिहा y minus y1 equals, सांगा स्लोप काय सांगा. इथं बघा इथं मायनस x1 plus g upon y1 plus f into bracket x minus x1. सगळ्यात लक्ष द्यायचं बघा, हा पार्ट आधी इथे ट्रान्सफर करायचा आणि राईट साइडला उरलेला तसंच करायचं. y minus y1 into bracket y1 plus f मायनस साइन ब्रॅकेट मध्ये x1 plus g into x minus x1. कुठे कर नाही ओपन होताना करणार, कारण होणार मी ब्रॅकेट ओपन करणार. हे बघा फक्त मी हे ट्रान्सफर केलं तर बस. ही टर्म तुमची आहे तशी आहे तशी. आता ज्यावेळेस मी ब्रॅकेट ओपन करायला गेले की नाही तर हे मायनस साइन शेवटपर्यंत मिळणार. y y1 प्लस fy मायनस y1 चा स्क्वेअर मायनस fy1 इज इक्वल टू RHS x x1 खरं साइन मायनस, कारण मागे एक मायनस साइन आहे. पुन्हा मायनस x1 चा स्क्वेअर येणार आहे, पण मागे एक मायनस साइन आहे म्हणून प्लस होणार. ओपन केलं. आता gx खरं तर पॉझिटिव्ह आहे, पण मागचं मायनस साइन म्हणून प्लस gx. हो सॉरी मायनस साइन हे प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे. मला gx प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे पण मागे मायनस साइन असं म्हणतो. हा आता हा प्रोडक्ट निगेटिव्ह आहे पण मागे मायनस साइन प्लस gx. आता ही जी लाईन सांगतो ती शांतपणे ऐका, नीट ऐका. काय तर व्हेरिएबल्स आहेत की नाही, व्हेरिएबल्स कशाला म्हणतात ते व्हेरिएबल्स तुम्हाला सांगतो. व्हेरिएबल्स म्हणजे नुसतं एक्स आणि वाय ते व्हेरिएबल. हे जे आहेत की नाही x1 y1, पहिली गोष्ट हा पॉइंट आहे लक्षात ठेवा. तो 2 3 -4 5 असं काहीतरी पॉइंट असतो. सर्कलच्या इक्वेशन मध्ये GFC पण काय असतात सांगा, कॉन्स्टंट. किती वेळा दाखवलं कम्पेअर करून, जी किती आहे एफ किती आहे, काल परवा बघितलं 2 दिवसात. पण ते GFC कॉन्स्टंट असतात. मग व्हेरिएबल म्हणजे कोण सांगा. व्हेरिएबल ऐका, हा जो y चा पार्ट आहे की नाही ह्याचा आता हा कोएफिशियंट आहे तो सोडतो ट्वाइस y, तर y व्हेरिएबल पण y1 व्हेरिएबल नाही, y व्हेरिएबल. किंवा इथं gx बघा, हे व्हेरिएबलचा पार्ट. मग सगळा व्हेरिएबलचा पार्ट मी एका साईडला घेणार. इथं पण व्हेरिएबल आहे बघा, y y1 दिसलं का. हे y1 हा त्या y चा कोएफिशियंट झाला, पण y आहे ना व्हेरिएबल आहे y. तसं इथं x व्हेरिएबल बघितलं, इथं पण आहे बघा x व्हेरिएबल, x x1 आहे का, x x1. ते सगळे व्हेरिएबल्स डाव्या साईडला घ्यायचे आणि सगळे कॉन्स्टंट
उजव्या साईडला घ्यायचे. आधी स्टेप बघा बरं का, पूर्ण बघा, लक्षात ठेवा. सगळे व्हेरिएबल डाव्या साईड काढले आपण. एक्स x1 ला डावीकडे आणले, पॉझिटिव्ह झाले एक्स x1. बघा पहिल्यांदा, मग लगेच y y1 त्याच्यासारखेच आहेत म्हणून. आता ते gx आहेत आणि इकडे fy, मग gx डावीकडे आणि gx डावीकडे. ऑलरेडी fy तिथं आहेत की नाही, ते आहेत सर्व. ठीक आहे. आता राईट साईडचे कॉन्स्टंट बघा. राईट साईडला x1 स्क्वेअर आहे हा. आता ट्रान्सफर झालेला y1 स्क्वेअर, ट्रान्सफर झालेला y1 स्क्वेअर. मग इकडं gx1 आहे, gx1. मग इथला ट्रान्सफर झालेला मायनस fy1. ही स्टेप करता आली की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ही महत्वाची. इथं लिहून ठेवा, व्हेरिएबल्स ऑन वन साइड अँड कॉन्स्टंट्स ऑन अदर साइड. आता ही स्टेप काय करायची जरा बरोबर बघायचं. पहिले बरोबर समजून घ्या. इक्वेशन 1 कशाला दिले सांगा. मी इक्वेशन 1 कशाला दिले सांगा. वाचा वाचा. इक्वेशन 1 कशाला वहीच वाचा, वहीच वाचा. x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर प्लस 5gx1 प्लस 5f y1 प्लस c इक्वल 0. याला इक्वेशन 1 दिले की नाही. मग तो पार्ट ह्याच्यात मला क्रिएट करायचा आहे, तो सेम पार्ट, म्हणजे एकदम प्रॉब्लेम रिड्यूस होतो. हे बघा x1 स्क्वेअर, कारण त्या टर्मची व्हॅल्यू 0 आहे की नाही सांगा. त्या टर्मची मग कितीतरी पार्ट तुमचा रिड्यूस होतो, इक्वेशनचा रिड्यूस होऊ शकतो की नाही. मग मला इथं x1 स्क्वेअर आहे, y1 स्क्वेअर आहे, इथं नुसता gx1 आहे. मला अजून कोण पाहिजे तर ट्वाइस व्हायला अजून कोण पाहिजे, हा पाहिजे gx1. इथं ट्वाइस व्हायला हे पाहिजे, आणि इथं c यायला हा c पाहिजे. म्हणून स्टेपला ऍडिंग दिस टर्म ऑन बोथ साइड्स. adding gx1 plus f y1 plus c on both sides. ही टर्म आपण दोन्हीकडे ऍड करायला चाललोय. आता मी ती कशी ऍड करतो तर वर बघा साईड कुठं कसं लिहितो बघा, कसं लिहितो. सगळ्यांचं लक्ष इथे पाहिजे. बाकीकडे x1 प्लस y1 प्लस gx प्लस gx1 हे घेतले, प्लस fy प्लस हे घेतो fy1 प्लस c. बरं, LHS मध्ये तुमच्याकडे 4 टर्म्स व्हाईट कलर मध्ये होते. 4 टर्म्स, फक्त 3 टर्म्स ऍड झाले. तेव्हा हे 3 टर्म प्रॉपर प्लेसला ऍड केले. RHS मध्ये x1 स्क्वेअर ऍज इट इज, y1 स्क्वेअर ऍज इट इज, प्लस gx1 प्लस gx1 प्लस fy1 प्लस fy1 प्लस c. दोन्ही साईडला सेम टर्म काय केले मी. अशी स्टेपला माझ्यासारखीच घ्या. कलर वापरायचा, रेड पेन वापरायचं.
स्टेप लिहून झाले की सांगा. हा आता माझ्यासोबत व्हायचं तर सोबत लिहा x1 as it is और 1 x1 as it is प्लस y1 as it is प्लस हे बघा त्या दोघांत g कॉमन ब्रॅकेट मध्ये x मायनस x1 x प्लस 1 या दोघांत f कॉमन ब्रॅकेट मध्ये y प्लस y1 प्लस c RHS x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर प्लस twice gx1 प्लस twice fy1 प्लस c. RHS मध्ये काय झालं बघा या दोघांची ऍडिशन झाली twice gx1 त्यांची ऍडिशन झाली twice fy1 हे ऍज इट इज प्लस c. आणि मग इक्वेशन 1 कडे बघून याची व्हॅल्यू 0 दाखवा या सगळ्याची व्हॅल्यू. Therefore, x1 plus y1 plus g into bracket x plus x1 plus f into bracket y plus y1 is equal to plus c is equal to 0 from 1. हे सगळं 0 बघा from 1 आणि खाली लिहा. This is the equation of tangent to the general circle. This is the equation of tangent to the general circle. Theorem 3 असं म्हण. आता हा जो theorem 3 आहे की नाही तो कालच्या theorem सारखा आहे. Theorem 3 असं म्हणा. Find the equation of tangent. Find the equation of tangent. Find the equation of tangent to the circle in parametric form. In parametric form. Find the equation of tangent to the circle in parametric form. अगदी रफ फिगर करा फार काही मोठी सर्कल जो आपला नेहमीसारखी लाईन एल टँजंट दाखवा. काय क्वेश्चन आहे आपला. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल इन पॅरामेट्रिक फॉर्म. लक्षात द्या कालच मी तुम्हाला काय सांगितलं पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स काय असतात सांगा. a cos थीटा आणि a sin थीटा असतात की नाही. सर्कलचं सेंटर आहे O00. अर्थात पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स आपण स्टँडर्ड सर्कल करता बघतोय. इथं a cos थीटा आणि a sin थीटा असे हे कोऑर्डिनेट्स द्या p चे. नेहमीसारखं OP परपेंडिक्युलर लाईन एल दाखवा. Yeah. Given the equation of circle, x square plus y square equals a square. P bracket मध्ये a cos theta, a sin theta is a point on circle. Is a point on the circle. P bracket मध्ये a cos theta, a sin theta is a point on the circle. Line L is tangent at point P. Line L is tangent at point P. Line L is tangent at point P. Therefore,
segment OP perpendicular line L, segment OP perpendicular line L. आपण स्लोप ऑफ ओपी पहिल्यांदा काढूया. स्लोप ऑफ ओपी, ओपीचा स्लोप सांगा मला, ओपीचा स्लोप सांगा मला. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. a sin थीटा माइनस 0 अपॉन a cos थीटा माइनस 0. त्याला फक्त टॅन थीटा करू नका बरं, कारण सांगतो नंतर. टॅन करू नका. काय होतं, बिघडत नाही केलं तर काही हरकत नाही, केलं तर चुकणं नाही, पण नंतर मला परत ते सोडवताना साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. त्यापेक्षा राहू द्या ना, म्हणजे मी स्टेप आली की सांगतो. हा टॅन थीटा मला मान्य आहे, पण लिहू नका असं मी म्हणतो. चला, ओपीचा स्लोप कळाला तुम्हाला, ओपीचा. मग त्याच्यावरून लाईन एल चा स्लोप सांगा बरं. आता सांगितलं मग कशी मी तुम्हाला, minus cos upon sin. Yeah. Therefore slope of line L, slope of line L. Therefore slope of line L slope of line L is equal to minus cos theta upon sin theta. आता मला लाईन एल चा स्लोप समजला आहे. लाईन एल कशातनं पास होतो, पॉइंट माहितीये. अरे हा नाही रे, एक cos थीटा असं काय यातनं लाईन पास होते तो पॉइंट माहितीये. मग त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, therefore इक्वेशन ऑफ लाईन एल इज, म्हणजेच त्या टँजंटचं इक्वेशन. फॉर्म आपला y मायनस y1 इक्वल्स m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. स्लोप पॉइंट फॉर्म सारखा लागतो मला. स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इक्वल्स m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस y1 इक्वल्स m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. आता x1 y1 पॉइंट तुम्हाला इथे माहिती आहे. काय बघा, हा x1 y1 पॉइंट आहे, बरोबर आहे. आणि हा तुमचा स्लोप आहे, काहीतरी घेऊया इथे वर आहे. भले y मायनस y1 कोण आहे सांगा तिकडे, a sin theta is equal to slope m काय सांगा, m minus cos theta upon sin theta into bracket x minus x1 a cos theta. यासाठी म्हणतो तुम्ही, ऐका 2 मिनिटं. जर इथं तुम्ही टॅन थीटा मागे केलं असतं तर इथं तुम्हाला एकतर मायनस कॉट तरी लिहावे लागले असते, किंवा मला कोण टॅन तर लिहायला लागलं असतं. काहीतरी रेसिप्रोकल्स होते ना. मग मला सोडवताना परत आहे की नाही, ते साइन कॉस्ट मध्ये कन्वर्ट करून साइन कडे साइन ट्रान्सफर, कॉस्ट ओपन करून असं करायचं होतं. पुढे जाऊन मला पुढे जाऊन काय करायचं माहिती आहे, म्हणून मी टॅन कॉट केलं नाहीये पहिल्यांदाच. आता मी क्वेश्चन सोडवणार आहे. चला, साइन ट्रान्सफर करा आणि मायनस कॉस्ट मध्ये ब्रॅकेट ओपन करा. साइन ट्रान्सफर करा आणि मायनस कॉस्ट मध्ये ओपन करा. काय आलं सांगा, y sin थीटा मायनस a sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू मायनस x cos थीटा cos x मायनस x into cos थीटा मायनस मायनस प्लस a cos स्क्वेअर थीटा. झालं? हा, आता नीट आहे का? मगाशी कसं म्हणलं मी, व्हेरिएबल्स एका साईडला. आता इथे 2च व्हेरिएबल आहेत, एक साईड y एका बाजूला आणि थीटाचा पार्ट सगळा कॉन्स्टंट एका बाजूला. मायनस एक्स ला डावीकडे आणा, प्लस झाले एक्स कॉस थिटा, ऑलरेडी असलेले वाय साइन थिटा, आरएचएस मध्ये ए कॉस स्क्वेअर थिटा आहेतच, परत एक ट्रान्सफर झालेले ए साइन स्क्वेअर थिटा, ट्रान्सफर झालेले ए साइन स्क्वेअर थिटा आरएचएस. या दोघात
ए कॉमन काढा, उजवीकडे ए कॉमन काढा, ए काय शिल्लक राहील सांगा ब्रॅकेट मध्ये sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 आणि LHS मध्ये x cos थीटा प्लस plus y sin theta equals a. This is the equation. This is the equation of tangent in parametric form. This is the equation of tangent in parametric form. आता सगळ्यांनी इथे लक्ष द्या. वर बघा सगळ्यांनी घेऊन झालं. तर 3 थेरम्स आतापर्यंत आपण पाहिले. 3 सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं स्टँडर्ड सर्कल करता ऍट पॉइंट पी x1 y1 टँजंट इक्वेशन. मग आपण पाहिलं जनरल सर्कल करता ऍट पॉइंट पी x1 y1 टँजंट इक्वेशन. आज आता आपण पाहिलं पुन्हा स्टँडर्ड सर्कल करता ऍट पॉइंट पी थीटा, त्याला पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स म्हणतात. कोणते कोणते सांगा? x1 y1 च्या ऐवजी a cos थीटा आणि या 3 ठिकाणी आपण टँजंट इक्वेशन्स पाहिले. लक्षात कसं ठेवायचं असतात बरोबर, ते पाठ नाही करायचं, आपोआप लक्षात राहतं. हे दोन्ही इक्वेशन्स तर तुम्हाला माहिती आहेत. दोन्ही म्हणजे एकच इक्वेशन स्टँडर्ड सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर. फक्त नुसतं लक्षात x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर. त्यातला x स्क्वेअर ला x इंटू x लिहायचं, y स्क्वेअर ला y इंटू y लिहायचं, a स्क्वेअर तसंच ठेवायचं. आता ऍट पॉइंट p x1 y1 जर पाहिजे असेल तर इथं नुसतं x1 y1 करायचं. बघ कालचं इक्वेशन बघा, x x1 प्लस y y1 इक्वल्स a स्क्वेअर आहे की नाही बघा. आणि आता हेच तुम्हाला पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स मध्ये पाहिजे असेल तर तो x1 y1 पॉइंट आहे की नाही, तो त्यांना रिप्लेस होतो रे. कशाला? a cos थीटा. काय झालं बघा, x ब्रॅकेट मध्ये a cos थीटा प्लस y ब्रॅकेट मध्ये a sin y1 a sin थीटा इज इक्वल टू a स्क्वेअर. a कॉमन आणि पलीकडे ट्रान्सफर. a कॉमन कडून पलीकडे गेला तिकडे डिवाइड झाला. x cos थीटा प्लस y sin थीटा इज इक्वल टू a शिल्लक. चालेल, कुठलं इक्वेशन झालं बघा, पॅरामेट्रिक फॉर्म. काय झालं सांगा, पॅरामेट्रिक फॉर्म. आता जनरलचं कसं लक्षात ठेवायचं बघा. जनरल सगळ्यात पहिले तुम्हाला सांगा, जनरल सर्कलचं इक्वेशन असतं कसं ते पाठ पाहिजे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 5gx प्लस 5y प्लस c इज इक्वल टू, वर लक्ष द्यायचं, x स्क्वेअर आहे की नाही x इंटू x, y स्क्वेअर आहे ते काय y इंटू y. हे बघ इथं बघ g आहे की नाही g, तसेच तुम्ही हे ट्वाइस x वाचा, ट्वाइस x प्लस x ट्वाइस x होता. हं f तसेच ठेवाय, ट्वाइस y वाचा, ट्वाइस y. अरे वा हुशार पण y प्लस y प्लस c. बस सगळीकडे x च्या जागी x1 y जागी y1 एकाच ठिकाणी होतं. त्याच्यात कुठेतरी एका ठिकाणी x1 y1 करायचं. x1 y1 बघ टँजंटचं इक्वेशन बघा, x x1 प्लस y y1 प्लस जनरल एवढं सोपं आहे, लक्षात ठेवायचं. आता ह्याच्या पुढे आपण काय पाहणार आहोत ते आधी सांगतो. ते फार विचित्र पार्ट आहे, पण एक एक्झाम्पल ज्यावेळेस मी तुम्हाला देईन त्यावेळेस ते खूप चांगलं कळेल. आणि एस्पेशली उद्या ते आपण चेक करणार, व्हेरीफाय करणार, ते सगळं उद्या करणार आहोत, आज काही नाही. तर कंडिशन ऑफ टँजन्सी नावाचा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये. कंडिशन ऑफ टँजन्सी असेल बघा, तिथे कुठं शब्द असेल कंडिशन, सी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस एम स्क्वेअर असं असेल बघा. सी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट. ती इतका महत्वाचा पार्ट आहे, स्पेशली एमसीक्यू साठी फार महत्वाचा आहे. तर आपण कंडिशन ऑफ टँजन्सी जे आहे ते आपण काय असतं ते आता पाहणार आहोत. इथं मग वरती हेडिंग लिहा आता नेक्स्ट
थिअरम 4 म्हणा, थिअरम 4. थिअरम 4 असं म्हणा. Find the condition that the line y equals mx plus c. Find the condition that the line y equals mx plus c is tangent to the circle x square plus y square equals a square. Find the condition that the line y equals mx plus c is tangent to the circle x square plus y square equals a square. Full stop. Also find the coordinates of point of contact. Also find the coordinates of point of contact. ठीक है. Also find the coordinates of point of contact. पहिली गोष्ट तो उपयोग कशासाठी करतो तुम्हाला सांगतो. हे एक एक्झाम्पल देतो. 2x plus 3y equals 8 ही लाईन x square plus y square equals 16 या सर्कलला टँजंट आहे की नाही ओळखा. याचा उपयोग कशासाठी करायचा ते सांगतो तुम्हाला. एक इक्वेशन दिलं असतं आणि ती लाईन या सर्कलला टँजंट आहे की नाही हे ओळखा. मग ते ओळखण्यासाठी कंडिशन आहे. किती कंडिशन आहे. सी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर इनटू ब्रॅकेट 1 प्लस एम स्क्वेअर. हे जर का सॅटिस्फाय झालं तर ती लाईन टँजंट असते. आणि जर टँजंट असेल तर कोणत्या पॉइंटला टँजंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स पण सांगा. ए स्क्वेअर एम अपॉन मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी आणि ए स्क्वेअर अपॉन सी असे ते कोऑर्डिनेट्स असतात. ते कसे येतात काय येतात त्याकरता हा थेरम आहे. थोडा अवघड आहे. थोडा तर पहिला नुसतं समजून घ्यायचं. काही लिहून घ्यायचं नाही. काही लक्षात. ही लाईन आहे तुमची y इक्वल्स mx प्लस c. ही लाईन या सर्कलला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स याला टँजंट आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक कंडिशन तयार करावं. ती कंडिशन सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगा. आपण असे अज्युम करूया की ही लाईन सर्कलला टँजंट आहे. काय सांगा. ही लाईन सर्कलला टँजंट आहे. मग जर का ही लाईन सर्कलला जर टँजंट असेल तर आपण हे दोन इक्वेशन्स काय करू. आपण पहिले असं करूया कंडिशन मिळवून घेतो मग सायमल्टेनियस करू. मग मला सांगा ओरिजिन मधून हा सर्कलचा सेंटर आहे. तर हे जे डिस्टन्स आहे की नाही हे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर हे डिस्टन्स केवढं असलं पाहिजे सांगा. सर्कलची रेडियस बघा किती ए आहे ना. हे डिस्टन्स किती असलं पाहिजे ए. आता हे इक्वेशन आहे की नाही मी असं लिहितो बघा. mx मायनस वाय प्लस सी इक्वल 0. काय वेगळं आहे का बघा. म्हणजे मी ते कुठल्या फॉर्म मध्ये आणलं पाहिजे का. ax प्लस by प्लस सी इक्वल 0. आता 11वी काय सांगतो. लाईन मध्ये आपण लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युले दोन शिकलो बघा. एक सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा कुठला आहे सांगा. ओरिजिन मधून परपेंडिक्युलर असेल तर. आणि जर कुठल्याही जनरल पॉइंट मधून असेल तर काय सांगा. ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट ऑफ. याला आपण लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला म्हणतो माहिती की नाही. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला त्याचा वापर करायचा. लाईन एल सर्कलला टँजंट आहे म्हणजेच ही जी लाईन आहे ती रेडियस ओपी काय सांगा परपेंडिक्युलर. मग इथे आणि इथे बघून लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला सांगा. काय फॉर्म्युला. पी
सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना पी, ते तुम्हाला माहिती आहे किती आहे. हे डिस्टन्स किती आहे तुम्हाला ए. पी म्हणजे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ना, ते डिस्टन्स ए आहे. मॉड ऑफ ना सांगा सी. लाईनच्या इक्वेशन कडे बघा आणि यातलं सी कोण आहे सांगा, बी कोण आहे सांगा, ए कोण आहे सांगा, सगळं तिथं सांगायचं. चला सी म्हणजे कोण, सी रूट ऑफ ए स्क्वेअर. ए म्हणजे कोण प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे कोण -1. बी म्हणजे कोण -1 चा स्क्वेअर किती. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मॉड रिमूव्ह करताना दोन गोष्टी सांगितल्या, एक तर प्लस और मायनस साइन घ्या किंवा स्क्वेअरिंग बोथ साइड करा. किती लागतात बघा त्या गोष्टी. मॉड रिमूव्ह करणार आहे रूट आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड जास्त कन्व्हिनियंट आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड कारण रूट आहे ना. त्याला मॉड रिमूव्ह करण्यासाठी स्क्वेअर केलं, सी स्क्वेअर अपॉन रूट केलं बघा, एम स्क्वेअर प्लस 1 ट्रान्सफर करा, ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एम स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू सी स्क्वेअर. हीच ती तुमची कंडिशन ऑफ टायमिंग काय सी स्क्वेअर इक्वल्स. जरा मागापुढे झाले माझं. कंडिशन ऑफ टायमिंग बघा, सी स्क्वेअर इक्वल्स रूट घेतला असेल सी इक्वल्स हा काय ए रूट 1 प्लस एम स्क्वेअर आहे का. प्लस और माइनस ए रूट 1 प्लस एम स्क्वेअर. अजून नाही झालं. हा कंडिशन ऑफ टँजन्सी तिथं भरलेले बघा, सी स्क्वेअर इक्वल्स. आता मेन पार्ट आहे सगळ्यात फार महत्वाचा पार्ट, नीट लक्षात. हे कोऑर्डिनेट्स मिळवायचे मला प्लीज. यासाठी मला सर्कलचं इक्वेशन आणि या लाईनचं इक्वेशन काय केलं पाहिजे, सायमल्टेनियस सोडवलं पाहिजे. आता मी सर्कलचं इक्वेशन लिहितो. सांगा काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर. लाईनचं इक्वेशन लिहितो, y इक्वल्स mx प्लस c. हे इक्वेशन्स मला काय करायचे, सायमल्टेनियसली सोडवायचे. मी कालच सांगितलं तुम्हाला की सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची आणखी एक पद्धत आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची आणखी एक पद्धत आहे, ती म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्यात रिप्लेस करायची. हे पण सायमल्टेनियसच आहे. मग यातला जो सी हे ना वाय mx प्लस c, तो मी इथं y च्या जागी रिप्लेस करतो. एक्स स्क्वेअर प्लस वाय चा स्क्वेअर mx प्लस c चा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. नीट लक्ष ब्रॅकेट स्क्वेअर करा, m स्क्वेअर x स्क्वेअर प्लस c स्क्वेअर ट्वाइस mcx प्रोडक्ट ऑफ टू डबल ऑफ दैट इज इक्वल टू a स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॉमन 1 प्लस एम स्क्वेअर. जरा मी हा पार्ट आहे हा लिहितो, ट्वाइस एम सी एक्स, मग हे लिहितो इज इक्वल टू काय झालं सांगा रे, 0. नीट लक्ष द्या. 1 प्लस एम स्क्वेअर म्हणजे काय, 1 प्लस एम स्क्वेअर म्हणजे काय, तर एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस एम स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. तिकडे बघायचं, इथे लिहू का, तिकडे रेकॉर्डिंग मध्ये दिसणार नाही. कंडिशन ऑफ टँजन्सी आपली काय आहे सांगा, अशी आहे की मला हे पाहिजे होतं रे, सांगा काय आहे. व्हेरी गुड हुशार आहे. प्लस ट्वाइस एम सी एक्स काय दॅट इज. पुन्हा सांगा सी स्क्वेअर म्हणजे काय बघून सांगा, ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट व्हेरी गुड मायनस ए स्क्वेअर ॲज इट इज. बरं बघा, सी स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ट्वाइस एम सी एक्स ॲज इट इज. ब्रॅकेट ओपनर म्हणजे उघडा, ए स्क्वेअर इंटू 1 ए स्क्वेअर. हे ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाले, ओपन झाले. ए स्क्वेअर एम स्क्वेअर ओपन करा की अजून
जरा स्टेप काय रे बाकी ओपन केलं आणि मायनस बरोबर कॅन्सल करून टाक. एवढं राहिलं. आता या ए स्क्वेअर न थ्रू आउट मल्टिप्लाय करत चला. थ्रू आउट सगळ्यांना मल्टिप्लाय करत चला. काही नाही सायमल्टेनियस सोडवलं मी बस एवढं सोपं आहे लक्षात घ्या. यानं मल्टिप्लाय करा सगळ्यांना. इथले कॅन्सल होतील सी स्क्वेअर एक्स स्क्वेअर इथं ट्वाइस ए स्क्वेअर एम सी एक्स होतील. इथं ए रेस टू 4 एम स्क्वेअर इज इक्वल टू इथपर्यंत अडचण आहे. फार महत्वाचं आहे नीट लक्षात. हे नाहीये पुस्तकात तुमचं काय डायरेक्ट रिझल्ट आहे. कुठं आले काय आले काय कळत नाही. बघा सीएक्स प्लस 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 ए स्क्वेअर एम सॉरी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट घ्या बरं. ए स्क्वेअर एम सी एक्स आणि डबल ऑफ दॅट ट्वाइस सगळं खोटं सांगत नाही सर. पुढच्या स्टेप मध्ये स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट सी एक्स प्लस ए स्क्वेअर एम इज इक्वल टू पलीकडे घ्या. सी ने डिवाइड करा. एक्स इक्वल्स मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी. मला सांगा मी दोन इक्वेशन सायमल्टेनियस सोडवल्यानंतर मला एक्स मिळाला म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा आता काय मिळाला एक्स कोऑर्डिनेट मिळाला मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी मिळाला. आता मला वाय कोऑर्डिनेट पाहिजे. मग हा पॉइंट आहे ना हा पॉइंट या लाईनवर आहे की नाही सांगा. मग त्यांना लाईनचं इक्वेशन द्यायला पाहिजे. कोणत्या लाईनवर आहे y इक्वल्स mx प्लस c वर आहे की नाही. मग y इक्वल्स mx प्लस c इक्वेशन घेऊन घेऊया. त्यामध्ये x च्या जागी काय रिप्लेस करूया बघा. x कोऑर्डिनेट मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी आणि प्लस सी ॲज इट इज. y कोऑर्डिनेट शोधायला लागलो मी आता. y कोऑर्डिनेट हे रिप्लेस केलं का. ब्रॅकेट ओपन करा. मायनस ए स्क्वेअर एम स्क्वेअर अपॉन सी प्लस सी अपॉन क्रॉस मल्टिप्लाय मायनस ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन. आता मला सांगा यातलं सी स्क्वेअर म्हणजे काय. हा तिथं दोन ओपन करून सांगा. ओपन करून हे आहे तसे लिहिले. आता हे ओपन करून सांगा. हा प्लस ए स्क्वेअर एम स्क्वेअर नाही का. सी स्क्वेअर ची व्हॅल्यू रिप्लेस करेल अपॉन सी ए स्क्वेअर एम स्क्वेअर कॅन्सल. ए स्क्वेअर अपॉन सी कोणाची व्हॅल्यू येते तो माहिती कोणाची हुशार वाय ची व्हॅल्यू म्हणजे वाय कोऑर्डिनेट मिळाला ए स्क्वेअर अपॉन सी मिळाला. म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचे कोऑर्डिनेट्स आहेत मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी आणि ए अपॉन ए स्क्वेअर अपॉन सी. हे काय झाले सांगा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ही झाली कंडिशन ऑफ टँजन्सी. बस आपल्याला फक्त एवढाच रिझल्ट बघायचा आणि तो कसा वापरायचा काय वापरायचा हे पण आता नंतर पाहू. ठीक आहे.